तर गाईज पुरा स्पॉट खाली झाला आणि आम्ही लोक अजून स्पॉटवरती आहे. आज पुरी पाचची कंपनी झाली आहे. हे बघ झोपलेलो आम्ही लोक. आज वाजले आता 6:30 वाजले ते 5 वाजता आम्ही लोक आता सर्व वाटे पुरा स्पॉट खाली झाला आहे. दानिश बाबू आहे चल चल. तर गाईज आम्ही लोक मागे राहिलेलो तुम्हाला माहितीच आहे. आणि आता एक पालखी काय माहिती कोणती आहे थांबा तुम्हाला दाखवते. येते येते तिथे स्पीकर वाजतोय. गाईज मी तुम्हाला पालखी दाखवतो बघा. गाईज 9 वाजले 9:15 झाले. आता आम्ही लोक स्पॉटवर आलो आहे. म्हणजे आम्ही लोकांनी पालखीचा पुढे आलो पालखीसोबत आलो. एवढ्या वेळाने खूप पार्टी होता. आम्ही लोक 7:30 6:30 निघालेलो. हे बघा आता पोचलो पालखीचं. आता काय ते नाश्ता येतो घेतो. गाईज पदयात्री प्रवास मध्ये काय काय करता आम्ही लोक तुम्ही बघा. आता ते शेवाईचं काहीतरी होतं ते आम्हाला लोकांना काहीच कोणालाच नाही आवडलं. सो आम्ही ते टाकून दिलं एक आता. आणि एक हे बघा कशी इथे झोपले आहेत बघ. रस्त्यावर आम्ही लोक झोपलो आहे. ते जरा पण आराम नाही पोरांना. आणि आत्ता पालखी थोडीच पुढे आहे. अजून डीजेचा आवाज येतो म्हणजे 2 किलोमीटर पण नसेल 1 किलोमीटर पण नसेल. पण हे लोक आराम करतात. करू दे आराम थोडा. काय चालू आहे बघा. टेंट बनवलाय माझ्यासाठी बघ. आरामात शीट सारखा चालतोय. एक कामगार मागे आणि एक कामगार पुढे. हा लग्न नको जाऊ दे तू करून घे तू ये. आम्ही लोक आता पालखी राहिलो आहे. 3 किलोमीटर आहे पालखीला. 3 किलोमीटर आहे पालखी. पालखी पोहोचली म्हणजे स्पॉटवर. आम्ही हा इकडे आता पांगरी आहे. पांगरीचा स्पॉट आहे आमचा श्री साई पालखी निवारा. सो आता आपण तिथे जातोय. 3 किलोमीटर आहे. मध्ये काहीतरी नाश्ता करतो पण तिथे नाश्त्याचा स्पॉट आला म्हणून तुम्हाला बोललो. आम्हाला आजचा बकरा भेटलाय. हा बघा ए बकऱ्या. आजचा बकरा आम्हाला स्पॉन्सर भेटलेला हितेश गुरव. कितीचा बिल फाडू आम्ही नॉर्मली बघूया इथे. सो आम्ही इथे बसलो आहे. स्पॉट आहे आता फक्त म्हणजे आलो आम्ही स्पॉटवरती. 100-200 मागेच स्पॉट आहे 200 मीटर. बट आम्ही लोक जात नाही बिकॉज आहे ना रोज डाळ भात खायला वैताग आला. आम्ही आता मिसळ पाव खातो. डाळ भात पण भेटते कधी जेव्हा आरती होते त्याच्यानंतर. सो आम्ही आता मिसळ पाव खातो आणि डायरेक्ट जाऊन झोपून जातो. 3 तास झोपलो. 3 तास चांगली झोप भेटेल आम्हाला लोकांना आता गेलो तर. मस्त पावर झोप घेतो. आता मिसळ पाव खातोय. भाईजानला फक्त वडापाव पाहिजे. सरजी कैसा आहे मिसल पाव. टेस्ट पण नाही केला. खा तरी एक बाईट तर मार. भाईजान आपका वडापाव. वडापाव वडापाव. आणि आपल्याकडे सोबत आहेत कोंडलकर सर नाश्ता करायला. आणि आता दुपारच्या स्पॉटला जाऊन झोपायचं सीधा. ओके ओके भाई खाऊ. मी खातो. झालं आता. हे गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर आपण आता चाललो अंघोळी करायला आणि दुपारच्या स्पॉटला आलो आणि ब्लॉग चालू केलंय कारण की आम्ही आळशी आहे. आम्ही आता आंघोळीला चाललोय. 20-20 रुपयाने आंघोळ करायला भेटतोय. तो आता इथे चाललोय. आणि आज आहे दिवस 5वा. हे आहे आमच्या आदू भाई. खूप झालं रे पागल. आंघोळ करून भेटतो सीधा. मस्त थंड पाण्यात आंघोळ केली आहे. बाबा इकडे म्हणजे गावची माणसं आहेत तर ते आई बाबा राहतात. त्यांनी बोललं 20 रुपये वाढली आंघोळ करून घ्या. आम्ही केली आणि आता स्पॉटवर जातो. आणि आता तर वाजल्यात 2-2:30 वाजले अजून. मस्त गार झोपतो. सीधा 4ला उठतो जेवतो आणि निघतो आम्ही लोक पालखीत. आता लेट आरामात जाणार. आज आपण असं कॉन्टेंट देणार आहे. म्हणजे आपण पालखीचे दिवस आहेत ना ते चालू आहे ना रील्सवर. सो आज त्यात एक कॉन्टेंट आहे की साई बंधू. मग आपले जे मित्र असतात म्हणजे पालखीत सर्वात इम्पॉर्टंट तर फक्त साई बंधूच आहेत. त्यांच्याशिवाय पालखीमध्ये मजाच नाही राहणार. असं समजा की मूवीमध्ये पॉपकॉर्न नाही तर मजा नाही असं होतं. सो आपण आज कॉन्टेंट आहे साई बंधू. सर आपण ते सर्व शूट करत दाखवतो.
दाखवतो तुम्हाला लोकांना कसं काय काय करतोय. तर आपण आहे आता दुपारच्या हॉल्टला. आपला दुपारचा हॉल्ट होता इथे आशीर्वाद लॉन्समध्ये. आता इकडनं शिर्डी फक्त 70 किलोमीटरवर आहे. म्हणजे उद्या आपण शिर्डीमध्ये एंटर करणार आणि परवा आपण बाबांचे दर्शन करायला जाणार आहे. आणि आज आपल्याला आता सिनियर घाट आणि सिनियर गाव क्रॉस करायचं असणार आहे. आणि आता आपली झाली आहे आता सर्व तयारी. इकडनं आपण निघतो आहे. आणि या टायमाला ही बघा, ही साईबंधूची टी शर्ट घालची आपली आहे. मागे साईबंधू प्रिंटेड आहे. आणि ही आता आम्ही लोकांनी घातली आहे साईराम कंपनीने. तर आता आपण निघतो इकडनं. हा स्पॉट सोडतो आता. कशी दिसतात बघ. सर्व बॉब आहेत आमच्यामध्ये. सर्व शाहरुख दिसतात एकदम. चले फोटो काढ. तर गाईज आमच्या झाकू क्लब मध्ये लंगडे बुवा आलेले आहेत. आणि भाई या वर्षी आहे बिना चप्पलचे. तुम्हाला सांगितलं नसेल तर. आणि किती मस्त चालतात माहिती का तुम्हाला. एकदम पाठची निशाणी यांच्याचकडे असते. आणि कंपनी आता बाहेर चाललं आपण. किती 70 किलोमीटर इकडनं. चला आलोच चला एक दिवस उद्याचा फक्त अजून. त्याचा एक बोल दिवस बाकी. 8 दिवसाचा प्रवास कसं सुखाने जातो का. हवं सुख बघ. सुख दिव्यलचं सुख बघा काहीच. हे नव्हता बोलला पाहिजे. तर पब्लिक पालखी आलेली आहे बाहेर आता. आणि आपण आता सिन्नर घाट चढायचं चालू करू. 70 किलोमीटर बाकी आहे. म्हणजे आता हा कमसे कम 20 किलोमीटर तरी चालायचं असेल. आता आमची कंपनीच गायब आहे. कंपनीमधले कोणच नाही दिसत आहे आमचे. रत्ता नाला बाहेर.